फ्रेंड्स, मी रेखा स्पेशल मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रव्याचे पापड। रव्याचे पापड बनवण्यासाठी एका भांड्यात 2 कप बारीक रवा घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी घालून रवा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ। रवा पाण्यामध्ये मिक्स करून झाला की यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे। भरपूर असं पाणी घालून झालं की रवा 2 मिनिट असाच राहू देऊ आणि 2 मिनिटांनी हे एक्स्ट्रा असलेलं पाणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ। यामुळे रव्यामध्ये असणारे बारीक कण कचरा निघून जाईल। पुन्हा यामध्ये अर्धा कप पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने एकदा मिक्स करून याला रात्रभरासाठी झाकून ठेवू। दुसऱ्या दिवशी सकाळी रवा आपण चेक करू। तुम्ही बघू शकता रवा इथं छान असा फुललेला आहे। त्यानंतर गॅसवरती एक मोठं जाडबुडाचं पातेलं घेऊन या पातेल्यात आपण 8 कप पाणी घालू। 2 कप रव्यासाठी आपण इथं 8 कप पाणी घेणार आहोत आणि हे परफेक्ट असं प्रमाण आहे। जर तुम्ही इथं रवा वाटीने मोजून घेतला असेल तर तुम्हाला पाणीही वाटीनेच मोजून घ्यावं लागेल। 2 वाटी रव्यासाठी 8 वाटी पाणी घ्यायचं आहे। पातेल्यामध्ये 8 कप पाणी घातलं की यावरती एक झाकण ठेवू। पाणी चांगलं गरम झालं की या पाण्यामधून 1 कप पाणी काढून घ्यायचं आहे। आपण इथं बारीक रवा घेतला असल्यामुळे पातेल्यात असणारं पाणी हे बारीक रव्यासाठी पुरेसं आहे आणि जर पुढे कमी वाटत असेल तर आपण कप मध्ये काढलेले पाणी पुन्हा घालू शकतो। पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून पळीच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ। त्यानंतर पाण्याला उकळी यायच्या आधीच आपण हा भिजवलेला रवा पाण्यामध्ये थोडा थोडा करून घालू। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाण्यात थोडा थोडा करून घातलेला रवा पळीच्या साहाय्याने लगेचच ढवळत राहायचा आहे। यामुळे रव्याच्या गाठी होणार नाहीत। रवा पाण्यामध्ये घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। भिजलेला सगळा रवा पाण्यात घालून झाला की 2 मिनिटभर रवा पळीच्या साहाय्याने सतत हलवत राहायचा आहे। 2 मिनिटभर हा रवा हलवून झाला की यावरती आपण एक झाकण ठेवू। त्यानंतर लो फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटे रवा छान शिजू द्यायचा आहे। सुरुवातीला जरी हे मिश्रण खूप पातळसर वाटत असले तरी हळूहळू ते घट्ट व्हायला सुरुवात होते। रव्याच्या गाठी होऊ नयेत आणि रवा खाली लागू नये म्हणून मध्ये मध्ये 3-4 मिनिटांनी झाकण खोलून रवा एकदा हलवून घ्यायचा आहे। आठ ते 10 मिनिटांनी रव्याला उकळी येऊन रवा मऊसर असा शिजलेला आहे। आता आपण काढून घेतलेलं 1 कप गरम पाणी यामध्ये घालू। पाणी घालून झाल्यानंतर पळीच्या साहाय्याने रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटांसाठी पुन्हा यावरती एक झाकण ठेवू। गॅसची फ्लेम इथं आपण लो ठेवली असल्यामुळे रवा खाली अजिबात लागलेला नाही ना रव्याच्या गाठी झालेल्या आहेत। दोन ते 3 मिनिटांनी आपण झाकण काढून बघू। रवा इथं मऊसर छान शिजलेला आहे। पापड बनवण्यासाठी लागणारी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी इथं रव्याची बनलेली आहे। त्यामुळे आता आपण गॅस बंद करू। 2 ते 3 मिनिटभर रवा थंड झाला की यामध्ये आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा तीळ घालू। मिश्रण पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण रव्याचे पापड बनवायला सुरुवात करू। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका प्लास्टिकच्या शीटवरती पळीच्या साहाय्याने पापड घालायचे आहेत। प्लास्टिकच्या शीटवरती पापड घालत असताना खूप जास्त पातळ पापड घालायचे नाहीत। सुकल्यानंतर ते अजून पातळ दिसतात। पळीभर मिश्रण घेऊनच आपण इथं मीडियम साईजचे पापड घातलेले आहेत। तुम्ही इथं मोठ्या आकाराचे पापड देखील बनवू शकता। हे रव्याचे पापड 2 दिवसाच्या कडक उन्हामध्ये छान सुकतात आणि वर्षभर छान टिकतात। मीडियम फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटे मिश्रण छान शिजलं असल्यामुळे
या पापडाचे अजिबात तुकडे पडत नाहीत। 2 कप रवा म्हणजेच अर्धा किलो रव्यामध्ये इथं आपले मीडियम साईजचे 50 पापड तयार होतात। मग माझी ही रव्याच्या पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या उन्हाळ्यात तुम्ही नक्की रव्याचे पापड करून बघा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो बाजूला असलेलं बेल आयकॉन हे नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। इथं आपले सगळे पापड बनवून झालेले आहेत। आणि इथं तुम्ही बघू शकता 2 दिवसाच्या कडक उन्हामध्ये पापड छान असे सुकवून तयार आहेत। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।